नाशिक शिक्षक मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला आहे आणि महायुतीचे आणि शिवसेनेचे जे उमेदवार होते किशोर दराडे यांनी घवघवीत यश मिळवलं आहे। विरोधकांना धोबीपछाड केलेला आहे, त्यांचे टांगापलटी घोडे फरार केलेले आहे आणि 10,000च्या वरती मतांनी त्यांना निवडून दिलेलं आहे। शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांनी केलेले मतदान हे अतिशय सार्थ ठरलेलं आहे आणि त्या संदर्भात आज ते निवडून आल्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात उत्तर महाराष्ट्रात तरी नाशिक विभागापासून तर इथपर्यंत शैक्षणिक क्षेत्रात चांगल्यापैकी कामं व्हायचं आणि बऱ्यापैकी विकासाचे आणि शिक्षकांचे अडचणी समस्या ज्या असतील त्या दूर होण्याचं आता आम्ही ध्येय डोळ्यासमोर ठेवलं आहे। आपल्या जळगाव शहरातून जळगाव जिल्ह्यातून त्यांना मताधिक्य जास्त मिळालेलं आहे। त्याला म्हणजे आज पालकमंत्री गुलाबरावजी पाटील असतील, किशोरप्पा असतील, राजूमामा भोडे असतील, महायुतीचे आमचे गिरीशभाऊ महाजन असतील, हे सगळ्यांनी एकत्रित येऊन आज हे निकालाला श्रेय त्यांना देखील जातं आणि आमच्या देखील शैक्षणिक संस्था आहेत, आमच्या शाळेचे सगळे शिक्षक यांनी देखील एकत्रित येऊन त्यांना घवघवीत मतदान केलेलं आहे। तर आम्हाला आता अपेक्षा आहे की एक चांगल्या सरकार, एक चांगल्या मुख्यमंत्र्यांच्या पाठबळ असलेल्या उमेदवाराला आम्ही निवडून दिलेला आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि नक्कीच या यशाचं काहीतरी सोनं शैक्षणिक क्षेत्रात होईल याची आम्ही अपेक्षा बाळगतो। त्यानंतर पैसे वाटपाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यावरून तुमच्यावर विरोधकांनी टीका सुद्धा केली होती। आता असं असताना पण आज किशोर दराडेंचा विजय झालेला आहे, कसं पाहताय आमच्याकडे? हे बघा, आता राजकारण कोणत्या थराला जातं तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे। आता ज्या लोकांनी शिक्षकांनी सगळे काही सधन नसतात ते आपल्या गाड्यांचं नियोजन करून आलेले होते, तर त्यांना गाडीचा खर्च आणि बूथचा खर्च देणं 500 रुपये ही काही मोठी गोष्ट नाही आहे। त्यांनी फक्त तिथे दिली आणि विरोधकांना काय फक्त संधी पाहिजे की धचा म कसा करायचा आणि त्यांचे ते उद्योग आहेत आणि त्यात ते सगळ्यात मोठं विरोधक म्हणजे तुमच्या त्या आमच्या आत्या आम्ही म्हणतो सुषमाताई अंधारे, जे आमच्या सगळ्या आमदारांना भाऊ म्हणतात, त्या आत्याला काय उद्योग आहे? तेवढाच उद्योग आहे। त्यांनी रामाला कृष्णाला सोडलं नाही तर किशोर दराडे कुठे लागतात? त्यांना काय सोडतील? त्यांचे कामच आहे टीका करणं। काय त्यांनी काय सोडलं? केलं नाही का? त्यांनी काय वाटप केली नाही? त्यांचे सगळे काडेगोरे धंदे आम्हाला माहिती आहेत, फक्त आम्ही काही बोलत नाही कारण खालच्या पातळीला जाऊन राजकारण करणं आणि तेही शैक्षणिक क्षेत्रात करणं आम्हाला पटत नाही। आज त्यांनी शिक्षक हा पांढर पेशा आणि समाजातील सगळ्यात चांगला पेशा म्हटला जाणारा वर्ग आहे, ते शिक्षकांनी पैसे घेतले आणि शिक्षकांना पैसे दिले ही फालतू गोष्ट त्यांनी बोलायला शोभत पण नाही। अपने पूरे परिवार के साथ झूलेलाल डे नाइट वाटर पार्क चले? हाँ, पर कैसे? आसान है। जलगांव में पहली बार झूलेलाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है। पर पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ। पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें 9890770859। झूलेलाल वाटर पार्क एंड रिसोर्ट, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव।